गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह शाहूवाडी तालुक्यातील कडवी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात वीज खांब कोसळल्याने पश्चिमेकडील सुमारे 25 गावे गेल्या 6 दिवसापासून अंधारात आहेत। स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये परळे, निनाई आणि अळतूर परिसराचाही समावेश असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत। दूरध्वनी व इंटरनेट सेवा ही विस्कळीत झाली असून भर पावसात महिलांवर झऱ्याचे पाणी आणण्याची वेळ आली आहे। अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून शालेय विद्यार्थ्यांच्या आहारासाठीही विकत पाणी आणावे लागत आहे। वारुळ, मनोली आणि गजापूर येथे प्रत्येकी 4 तर तळवडे, हुबवळी आणि घोळसवडे येथे प्रत्येकी 1 वीज खांब कोसळला आहे। गजापूर विशाळगड परिसरात तब्बल 10 दिवसापासून वीज पुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत। अवघ्या 2 वर्षापूर्वी उभारण्यात आलेले काही खांब कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। महावितरणाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू आहे। महावितरणाच्या नियोजनाचा अभाव आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। वीज नसल्याने अंबा, पावनखिंड, विशाळगड तसेच परळी, निनाई, अळतूर परिसरातील पर्यटन आणि स्थानिक व्यावसायिकावरही विपरीत परिणाम झाला आहे। शाहूवाडीहून अंबा भागाकडे जाणारी 33 किवी वीज वाहिनी कडवी नदी व महामार्गालगत असल्याने पुराच्या पाण्यात अनेक खांब बाधित झाले आहेत। अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीज वाहिन्या लोंबकळत असल्याचे धोकादायक चित्र दिसून येत आहे। पुढ्यात पूर पण पिण्यासाठी पाणी नाही अशी परिस्थिती सध्या कडवी खोऱ्यासह परळी, निनाई आणि अळतूर परिसरात निर्माण झाली असून नागरिकांनी तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील। जवळ 7 दिवस झाले आमच्या गावी या विभागामध्ये लाईट तर अजिबात नाही आहे। लाईटचा प्रॉब्लेम झाल्यामुळे गावातल्या लोकांच्या बऱ्याचशा गैरसोयी निर्माण झालेल्या आहेत। उदाहरणार्थ म्हणजे पाणी नाही आहे, लाईट नसल्यामुळे पाणी नाही आहे, पाण्यापासून लोक वंचित राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळं आज लोकांना जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटरवरून पाणी वड्याचं आणावं लागतंय आणि प्यावं लागते, दूषित पाणी प्यावं लागते, त्याच्यामुळे रोगराई वाढू शकते। हा एक पहिला मुद्दा झाला। दुसरा मुद्दा म्हणजे मुलांच्या एक अभ्यास पण त्या ठिकाणी होत नाहीये आणि त्याच्यामुळं मुलं पण त्या अभ्यासापासून जरा दुरावलेली आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी हा फार महत्वाचा मुद्दा आहे। आणि दुसरी गोष्ट अशी या ठिकाणी बऱ्याचशा गैरसोयी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत की पाण्यामुळे। आणि म्हणजे वारंवार आम्ही प्रत्येक वायरमॅनला किंवा त्यांना सूचित आमच्या ग्रामपंचायत मार्फत जरी केलं जातं तरी पण त्या लाईट म्हणजे पावसाचं कारण सांगून दुर्लक्षित झालेलं आहे असं मला वाटतंय। आता पावसाचे काय 2-3 दिवस होते, त्याच्यानंतरचा जो टप्पा जो झालेला आहे तो म्हणजे त्रासदायक झालेला आहे। दुसरी गोष्ट अशी की अजूनही आमच्या गावामध्ये काही ठिकाणी आता वायरी तुटलेल्या आहेत किंवा आहे त्या धोकादायक आहेत, तरी त्या त्यांनी दुरुस्त कराव्यात आणि व्यवस्थित गावाला पाणी पुरेल आज किंवा गावाला लाईट हा फार महत्वाचा मुद्दा असल्यामुळं लाईट हा त्यांनी लवकरात लवकर चालू करावी अशी मी MSCBला एक विनंती करतो, त्याच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो। एवढंच माझ्या वतीने मी त्यांना सांगू इच्छितो। आमच्या खेडेगावाला 8 दिवस लाईट नाही, पाणी नाही, आम्ही कसं जगणार बिना पाण्याशिवाय? किती दिवस झालं लाईट नाही? 8 दिवस झाले लाईट नाही। काय त्रास होता तुम्हाला? त्रास होता आम्हाला, पाणी येत नाही। लांब डोंगरातून पाणी आम्हाला येते का आता? मग काय आणि लहान मुलांना काय वाटते शाळेच्या अभ्यासासाठी? अभ्यास करायला लाईट नाही तर कशाने अभ्यास करणार? करतील ती पोरं मुलं। मग लाईट नाही तर काय काय तुम्हाला समस्या सामना करायला लागलाय? आता काय आम्हाला सामना, सरकारने लाईट आम्हाला हे दिली पाहिजे, आमची सोय केली पाहिजे पाण्याची, लाईटाची। कुठे जायचं, कुठे जाणार आम्ही? दळण पाहिला पाण्यासाठी काय वाटते तुम्हाला की रोज तुमचं जे पाणी येत होतं आता लाईट नसल्यामुळे पाणी पाक नाही, आता कामाच नाही, आता आंघोळीला आम्हाला पाणी नाही। कुठं आणताय पाणी? आम्ही आणतोय त्या तिकडे त्या डोंगरात किती लांब आहे अंतर डोंगरात? 2 किलोमीटर आहे। 2 किलोमीटर जाऊन पाणी आणतोय। किती दिवस झाले? 8 दिवस झाले नका। काय वाटते काय तुमची MSCB कडे काय तक्रार आहे म्हणून? आम्हाला काय पाणी पाहिजे, लाईट पाहिजे, दळणं पाहिजे, लवकरात लवकर लाईट चालू करा, एवढीच आमची इच्छा आहे।